ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जेव्हा प्रतिमा त्या आश्रमात जाते तेव्हा सायलीच्या बालपणीच्या वस्तू जेव्हा प्रतिमाच्या हाती लागतात तेव्हा खूप मोठा खुलासा होताना दिसणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। नेमकं त्या भागात काय काय झालंय तेच आपण या भागात सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधीच सायलीची आता काहीही चूक नसताना आपण सायलीला खूप जास्त त्रास दिला, तिला या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागलं, यासाठी पूर्णाजींना वाईट वाटत असतं। पूर्णाजींना आता कळून चुकलेलं असतं की सायलीच आपली खरी सून आहे आणि त्यासोबत सायली हे घर व्यवस्थितपणे सांभाळू शकते हे सुद्धा आता पूर्णाजींना समजलेलं असतं। त्यामुळे पूर्णाजी सायलीची माफी मागतात आणि सायलीला म्हणतात की मी माणसं ओळखायला चुकले, पण यानंतर नाही, आता काही झालं तरी तुला तुझे अधिकार मिळायला हवेत। आणि त्याचमुळे आता पूर्णाजीने घेतलेला निर्णय असतो। पूर्णाजींना आता पूर्णपणे खात्री असते की सायली जे आहे ते हे घर व्यवस्थितपणे सांभाळू शकते आणि म्हणूनच सायलीच्या हाती पूर्णाची मोठी जबाबदारी सोपवतात। सायलीला आता घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्णाची तिच्याकडे सोपवून तिला म्हणत असतात की इथून पुढे नक्कीच तू तुझं कर्तव्य पार पाडशील। आता देखील तू ते पार पाडत आहेस आणि पुढे देखील पाडशील, पण या सगळ्या गोष्टीत ना कुठेतरी कल्पनाला खटकतात। म्हणूनच कल्पना रागवून तिकडनं निघून जाते, पण कल्पना जी आहे ती रागवून निघून गेलेली असली तरी पूर्णाजीला आता सायलीची किंमत कळलेली असते आणि म्हणूनच सायलीला पूर्णाची मानाचं स्थान देतात आणि तिला पूर्ण घराची जबाबदारी सुद्धा देतात। त्यावेळेला सायली जी आहे ती खरं तर खूप जास्त भावूक झालेली असते। तिच्यासाठी हा खूप जास्त वेगळाच प्रसंग असतो, कारण पूर्णाजीने आज सायलीला एवढी मोठी जबाबदारी दिलेली असते, तिला स्वीकारलंही असतं आणि सोबतच एवढी मोठी जबाबदारी दिलेली असताना तिला आता खूप जास्त आनंद होतो। ती लगेच आता मिठी मारते आणि पूर्णाजींना बिलगून रडू लागते। तर आता सायलीला पूर्णाजी सांगू लागतात की बघ बाया, तुझ्यावर इतकी मोठी मी जबाबदारी दिली आहे आणि तू ती नक्कीच व्यवस्थितपणे पार पाडशील यावर तर माझा भरोसा आहेच। पण दुसरीकडे कल्पनाला पूर्णाजी जे काही करतायत ते पटत नसतं। एकतर पूजेला सायली आणि अर्जुनने बसू नये असं सुद्धा कल्पनाला वाटत असतं। कल्पनाला स्वतः या पूजेला बसायचं होतं, पण तरी सुद्धा सायली आणि अर्जुनला या पूजेला बसायला दिलेलं असतं। त्यामुळे खरं तर ती खूप जास्त नाराज असते, पण तेव्हा सुद्धा ती काही बोलू शकलेली नसते। पण आता सायलीला तेव्हा घराच्या चाव्या दिल्या जातात, घराची जबाबदारी दिली जाते, तेव्हा सुद्धा आता कुठेतरी जे आहे ते खटकत असतं कल्पनाला आणि म्हणूनच कल्पना रागाने निघून गेलेली असते। इकडे अर्जुन तर खूप जास्त खुश असतो। अर्जुनला तर एकदम भारी वाटत असतं की सायलीने आपलेपणाने सगळ्यांचं हळूहळू का होईना मन जिंकलं। पहिल्यांदा प्रताप, नंतर अस्मिता आणि त्यासोबत पूर्णाची। फक्त आता कल्पना काय ती आणि अश्विन काय तो राहिलेला असतो, पण नक्कीच सायली हे सुद्धा पूर्ण करेल हे सुद्धा या सगळ्या गोष्टीवर अर्जुनचा विश्वास असतो। प्रताप सुद्धा आता पूर्णाजीला म्हणत असतात की आई, आज तू जे काही केलंस ना ते एकदमच भारी होतं। म्हणजे मला असंच वाटत होतं की हे सगळे जे काही कारभार होते आपल्या घरातले ते सायलीकडेच द्यायला हवे होते आणि आज तू ते पूर्ण केलंस, त्यामुळे सुद्धा बरं वाटते। दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं बेडरूममध्ये गेल्यानंतर अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की बाबा, आता कोणाची तरी जरा जास्तच हवा चाललेली दिसते। सायली म्हणते काय हो तुम्ही पण, तर अर्जुन म्हणतो की मग बरोबर ना, आज पूर्णाजीने चक्क तुला स्वीकारलं सुद्धा आणि त्यासोबत घराची जबाबदारी सुद्धा दिली, हे किती मोठं आहे। मग सायली म्हणते मी हे शब्दात खरंच मांडू शकत नाही, आज मला इतका आनंद झाला आहे ना की काय सांगू मी। पण आपल्या घराला लागलेलं ग्रहण दूर झालं, त्यामुळे घरात आपल्या किती आनंदाचं वातावरण येते, किती सगळं काही छान होतंय असंच आता सायली विचार करते आणि बोलत असते। अर्जुनला सुद्धा सायलीचं म्हणणं पटतं। अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बघ सगळं काही नीट होतंय, याचा अर्थ आता सगळं काही पॉझिटिव्ह होणार आहे। त्याच वेळेला आता अर्जुनच्या डोक्यामध्ये सायलीला सरप्राईज द्यायचं ह्याचं सुद्धा पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं, पण तो त्यावेळेला सायलीला काहीच बोलत नाही, कारण तिला सरप्राईज द्यायचं असतं ना, म्हणूनच तो शांत असतो। तर दुसरीकडे सायली ही आता अर्जुनला म्हणत असते की आज पूर्णाजीने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला पुन्हा या सगळ्या जबाबदाऱ्या मिळतील आणि पूर्णाजी मला माफ करतील, पण आज पूर्णाजीने मला स्वीकारलं सुद्धा। मी खरं तर असं वाटतंय ना कधीतरी की मी हे स्वप्न बघते की काय, असं देखील आता अर्जुनला सायली म्हणत असते। तर सायलीला अर्जुन जोरात चिमटा काढतो आणि त्याबरोबर सायली ओरडते। अर्जुनला म्हणते काय करताय तुम्ही हे, तर सायलीला अर्जुन म्हणतो अगं तुलाच तर वाटत होतं ना की स्वप्न बघतेस तू,
म्हणून तुला जोरात चिमटा काढला. अगं हे सत्य आहे, स्वप्न नाही आहे. तुला पूर्ण आजीने सगळी जबाबदारी दिली आहे आणि त्याचसोबत तुला सून म्हणूनही स्वीकारले. खरंच आज माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे. पण बायको, उद्यापासून मला माझ्या कामाला सुरुवात करायला हवी. सायली त्याला नाही म्हणत असते. सायली म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलं आहे ना, तुम्हाला कोणतंही काम आता सध्या तरी करायचं नाही आहे. तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? अर्जुन म्हणतो पण बायको, मला माझी कामं तर करावीच लागतील ना, असं का करतेस तू? पण अर्जुनला सायली समजावते. त्यामुळे दोघंही जण आता रात्रीच्या वेळेला तर झोपतात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुनला सायलीला सरप्राईज द्यायचं असतं. त्यासाठी अर्जुनने खूप छान अशी तयारी केलेली असते. त्याचबरोबर घरात सगळेच जण असतात. अश्विन देखील बसलेला असतो. बायको बायको कुठेच बायको, तुला ना एक सरप्राईज द्यायचे असं बोलून आता अर्जुन ओरडत असतो. त्याच वेळेला प्रताप म्हणतात, काय रे इतकं सकाळी सकाळी ओरडायला झाले तरी काय तुला? एवढं कसलं मोठं सरप्राईज आणलंयस तू? त्याच वेळेला आता अर्जुन सांगतो की हे खास सरप्राईज माझ्या बायकोसाठी आहे. आणि मधुभाऊ कुठे आहेत? तर मधुभाऊंना सुद्धा आता बोलवलं जातं. सायली म्हणत असते की काय झालं आहे, इतका आरडाओरडा कशाला, ते सुद्धा सकाळी सकाळी? त्यावर अर्जुन म्हणतो की तशी आनंदाची बातमीच आहे ना, आणि म्हणूनच तर मी खूप जास्त खुश आहे. त्याच वेळेला आता अर्जुनला सायली म्हणते की काय आहे ते सांगा ना पटकन. त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणतो की खरं तर आपला आश्रम आपल्याला पुन्हा मिळत आहे. ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली खूप जास्त खुश होते आणि मधुभाऊंना जाऊन मिठी मारते. मधुभाऊ देखील खुश झालेले असतात आणि सायलीला म्हणतात की बघ आता माझा वनवास संपला आणि हे सगळं ना जावई बापूंमुळे शक्य झालंय. तर आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ वनवास कशाला म्हणताय? तुमचा आश्रम तुम्हाला मिळणारच होता ना, तुम्ही इथे राहत होतात, आम्हाला सुद्धा बरं वाटत होतं. पण आता तुमचा आश्रम मिळाले म्हटल्यावर तुम्ही थोडी ना आमच्यासाठी इथे थांबणार आहात, असं देखील आता मुद्दामूनच अर्जुन बोलत असतो. त्यावर आता पूर्णाजी देखील मधुभाऊना आणि सायलीचं अभिनंदन करत असतात. आणि तुमचा आश्रम तुम्हाला पुन्हा मिळाला आहे, यातच खरं तुमचं केस जिंकल्याचं सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. काय रे अर्जुन, आता आनंद झाला असेल ना तुला? तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणतो की हो, सरकारने जी काही आश्रमाची अवस्था बेकार केली होती त्या सगळ्याची भरपाईसुद्धा करून त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपला आश्रम पुन्हा डागडुगीचं काम करून हे व्यवस्थित करून त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला आता आश्रमात जाता येणार आहे, हे सुद्धा अर्जुनने आता सांगितलेलं असतं. त्यामुळे सायलीला डबल आनंद झालेला असतो. तिथे कल्पना देखील असते. कल्पनाला सुद्धा ही गोष्ट ऐकून आनंद होतो. खरं तर आपला मुलगा केस जिंकलाय आणि त्यामुळेच मधुभाऊंचा आश्रम त्यांना पुन्हा मिळाले. हा आनंद काही वेगळा नसतो. घरातल्या सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. पण या सगळ्यामध्ये अश्विनला मात्र खूप जास्त राग येत असतो. अश्विन रागानेच तिकडनं निघून जातो. कारण या आश्रमाचे केस जिंकल्यामुळेच तर तन्वीला शिक्षा झाली होती आणि त्यामुळेच त्याला प्रचंड राग येतो. तर दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ जे असतात ते म्हणत असतात की आपण आश्रमात जाऊया का? सायली म्हणते की हो, मला सुद्धा आश्रमात जायचं आहे. पण त्याच वेळेला आता सायली विचार करते की नाही, आपण ना आश्रमात जाताना सगळेजण एकत्र जाऊया आणि हा एकदा उद्घाटन सोहळा करूया. कारण आश्रम आपल्याला कितीतरी वर्षांनी पुन्हा भेटते आणि मला असं वाटतं ना की आश्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मला पूर्णाजींना सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याचसोबत सगळ्या संपूर्ण सुभेदार कुटुंबाला सुद्धा. त्याच वेळेला ती विचार करते प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा याबद्दल सांगावं. म्हणूनच तिने आता सायलीने रविराजांना आणि प्रतिमाला कॉल करायचं ठरवलेलं असतं. प्रतिमाला कॉल करून ते सांगते की आश्रम हे पुन्हा मिळालं आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र जायचं आहे. तुम्ही सुद्धा दोघं येत आहे, मी तुम्हाला सांगत नाही आहे, तुम्हाला सरळ आमंत्रण देते, त्यामुळे तुम्हाला यावंच लागणार आहे. प्रतिमा म्हणत असते, अगं सायली, तुझ्या पुढे आमचं कोणाचं काही चालतं का? येणार हा, आम्ही दोघंही येणार, असं प्रतिमा सायलीला सांगते. त्यामुळे सायलीसुद्धा आता खूपच जास्त खुश झालेली असते. तर नंतर मात्र सायली आता सगळ्यांना सांगत असते की चला आपल्याला पूर्ण तयारी करायला हवी. म्हणजेच हा उद्घाटन समारंभ पूर्णाजींच्या हस्ते होणार असतो. पूर्णाजी सुद्धा खुश असतात. तर पूर्णाजी प्रतापला म्हणतात की आपल्या अन्नपूर्णा फंडमधून काही रक्कम जी आहे ती आपण जे आहे डोनेशनच्या रूपात या अनाथ आश्रमाला देऊया. वात्सल्य आश्रमाला सुद्धा काहीतरी अमाऊंट द्यायचं आता ठरलेलं असतं. तर हे सगळं जेव्हा सायली आणि मधुभाऊ ऐकतात तेव्हा तर त्यांच्या डोळ्यात पाणीच येतं. अक्षरशः मधुभाऊ जे आहेत ते आता पूर्णाजींसमोर हात जोडतात. पूर्णाजी म्हणत असते की काय झाले मधुभाऊ, हात का जोडताय? मला डोनेशन द्यावंसं वाटते म्हणून मी देते. वेळेला आता पूर्णाजींना मधुभाऊ म्हणतात की नाही, मी हात यासाठी जोडत नाही आहे, मला तुम्ही या घरात इतके दिवस आसरा दिलात आणि माझं सगळं काही सांभाळून घेतलात, माझ्या साऊलासुद्धा तुम्ही स्वीकारलत, यातच माझं धन्य झालो आहे मी, मला सगळं काही मिळालं आहे, म्हणूनच मी तुमच्यासमोर हात जोडले. त्याच वेळेला आता सायलीच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आलेले असतात. त्यावर पूर्णाजी म्हणतात की अहो असं काय, काही झालं तरी आपण व्याही आहोत,
इतका तरी आपण आत्मसन्मान तर जपला पाहिजे. आणि तसंही तुम्ही निर्दोष होता, तुमची काहीच चूक नव्हती, तरीसुद्धा तुम्हाला किती संकटांना सामोरं जावं लागलं. सायली ते खूप जास्त खुश होते आणि पूर्णाजीला जाऊन लगेच पप्पीसुद्धा देते. त्यावर पूर्णाजी चकित होतात. पूर्णाजी सायलीला म्हणतात की हे सगळं काय आहे. त्यावर सायली म्हणते की हा आनंद आहे पूर्णाजी, आज तुमच्यामुळे हे शक्य आहे. पूर्णाजीने आता डोनेशनसुद्धा दिलेलं असतं, त्यामुळे आता सगळी मुलं त्यासोबत आपले जे मधुभाऊ असतात ते सुद्धा आश्रमात आता पुन्हा एकदा व्यवस्थित राहू शकणार असतात आणि त्यामुळेच आता हा आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता जो अर्जुन असतो त्याला आता कसं तरी काही करून बाहेर पडायचं असतं. त्यामुळे दबक्या पावलाने अर्जुन जो आहे तो बाहेर पडत असतो. पण सायलीचं पूर्ण लक्ष अर्जुनकडे असतं. तिला काही झालं तरी आता अर्जुनवर 24 तास लक्ष ठेवणं तितकंच तिचं कर्तव्य आहे. कारण सायलीला माहिती आहे की जर अर्जुन बाहेर गेला आणि त्याच्यावर हल्ला झाला तर तो महिपतनेच करावा. कारण महिपत जो आहे तो ऑलरेडी खूप जास्त संतापलेला आहे. त्यामुळे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सुद्धा सायलीला माहिती असतं. आणि म्हणूनच सायली जी आहे ती जाणाऱ्या लगेचच अर्जुनला थांबवते आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नाही आहे का. पण माझं बरोबर लक्ष आहे. तुम्हाला मी सांगितलेलं एकदा कळत नाही का, तुम्हाला घराबाहेर जाता येणार नाही. सायलीला अर्जुन म्हणतो की प्लीज ना, माझं काम आहे बायको, असं नको करू, मी ॲडव्होकेट आहे, मग त्यासाठी मला बाहेर कामासाठी जावंच लागेल ना. सायली अर्जुनला म्हणते की नाही म्हणजे नाही, तुम्हाला काही दिवस घरातच थांबायचं आहे. मी सांगितलेलं ऐकायचे, जिथे मी तिथे तुम्ही, आणि तुम्ही जाल ना तिथे मी तुमच्या मागे येईल, एवढं सुद्धा लक्षात ठेवा. असं देखील सायली आता दटावतच अर्जुनला सांगत असते. हे सगळं काही आता पूर्णाची बघून पूर्णाजींना तर हसूच आवरत असतं. पूर्णाजी बघतच राहतात. त्याच वेळेला मात्र पूर्णाजी आता म्हणत असतात की हे काय चाललेलं आहे, हे जे चाललंय ना ते एकदम परफेक्ट आहे. सायली तू बरोबर करतेस. म्हणजेच सायलीने जे काही केलेलं असतं ते पूर्णाजीला सुद्धा आवडलेलं असतं. कारण अर्जुनच्या जीवाला धोका आहे हे पूर्णपणे पूर्णाजीला माहिती असतं आणि म्हणूनच सायली त्या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्जुनला घरात बसवत आहे. अर्जुन म्हणत असतो पूर्णाजीला, पूर्णाजी तू तरी समजव ना गं माझ्या बायकोला. माझ्या बायकोना जर जास्तच पॉझिटिव्ह आहे बघ. माझी इतकी काळजी कशाला करते. काही झालं तरी मी वकील आहे, मी माझी काळजी करू शकतो. परंतु आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात की नाही, मी बाबा काही बोलणार नाही. कारण मला ना सायलीचं म्हणणं पडतंय. सायली जे काही बोलते ते एकदम बरोबर आहे. तू घराबाहेर जायला नकोस आणि म्हणूनच तू घरातच थांब. तुला जे काही कामं करायची असतील ती घरातून कर. त्यावर सायली म्हणते की अहो आपल्याला आश्रमात सुद्धा जायचं आहे आणि आता तुम्ही कुठे बाहेर निघालेला आहात. आपण एकत्र सगळीजण जाणार आहोत हे आपलं ठरलेलं आहे. त्यामुळे आता कोणतंही विघ्न मला या सगळ्यामध्ये नको आहे. त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही, गपगुमानपणे घरात बसायचं आणि जी काही कामं आहेत ती करायची. असं देखील आता सायली अर्जुनला सांगते. आता अर्जुनचा नाईलाज होतो, त्याचं काही चालत नसतं सायलीसमोर आणि म्हणूनच तो आता ठरवतो की चला सायली इतकं म्हणतेच आहे तर सायली आपल्याला काही बाहेर पडू देणार नाही. त्यामुळे आपल्याला आता गपगुमानपणे घरातच राहावं लागणार आहे. हे सुद्धा तितकंच खरं आहे. हे आता चाललेलं असतं आणि त्यामुळेच आता खूप जास्त आनंद जो आहे तो इथे तर पूर्णाजीला होत असतो. कारण पूर्णाजीला आता कळून चुकलेलं असतं की सायली जी आहे ती काही ऐकणारातली नाही आहे आणि त्याच्या पुढचा हा अर्जुन तर आता त्याच्या बायकोचं ऐकणारच आहे. बायको ही एकदम परफेक्ट मिळाली आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणारी, त्याला कडक शब्दात सुनावणारी, त्याला असंच पाहिजे असं देखील आता पूर्णाजी ज्या आहेत त्या बोलत असतात. दुसरीकडे महिपत जो आहे तो प्रचंड भडकलेला असतो. कारण त्याला आता समजून गेलेलं असतं की आज त्याच्या मुलीवर जी काही वेळ आलेली आहे ना ती ह्याच माणसांमुळे. पहिल्यांदा त्याने सरंजामेला संपवलेलं असतं. सरंजामे तर आता त्याच्या मार्गातून लांब गेलेला असतो. पण आता तो गुंड त्याचाच असतो आणि त्यामुळेच इतका मोठा हल्ला झालेला असतो. त्या गुंडाला सुद्धा संपवायचं असतं आणि त्यासाठी त्याची पूर्ण तयारी जी आहे ती आता झालेली असते. म्हणूनच त्यांनी आता ठरवलेलं असतं की चला आता या गुंडाला सुद्धा संपवायचं आणि त्याचसोबत त्याचे काही फंटर सुद्धा तिथे असतात. ते फंटर जे आहेत ना ते मात्र आता म्हणत असतात की तुम्हाला काय वाटतंय साहेब, त्याचं चुकले मान्य आहे, पण आता तुम्ही ना त्याला सावरून घ्या, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा असं बोलून आता त्याला समजावून सांगितलं जातं. पण तरीसुद्धा त्याचे फंटर जे आहेत त्यांचं महिपत काहीच ऐकत नाही आणि महिपत जो आहे तो त्यांनाच आता चांगला धुवून काढतो आणि जेव्हा आता तो त्यांनाच मारतो तेव्हा मात्र आता कुठेतरी जे गुंड असतात ते घाबरतात. पण एका गुंडाला त्याने तिथेच मारल्यानंतर तो गुंड जो आहे तो तिथेच खाली पडतो आणि तो जेव्हा आता खाली पडतो तेव्हा मात्र आता महिपतला पुन्हा एकदा शांती मिळते. परंतु महिपत जो आहे तो आता प्रचंड असा संतापलेला असतो. कारण तो जे काही करत असतो ना ते त्याच्या मर्जीनेच करत असतो. आज गुंडाने जर साक्ष दिली नसती तर माझ्या साक्षीला शिक्षा झाली
झाली नसती हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणून महिपत आता त्याच्या जीवावर सुद्धा उठताना दिसणार आहे. कारण आधी सरंजामी, नंतर हा आणि त्याचसोबत पुढे अजून कोणाचा नंबर लागणार आहे हे महिपतने चांगलंच फिट करून डोक्यात ठेवलेलं असतं. कारण अर्जुनला सुद्धा संपवायचा तरी विचार केलेला असतो, पण तो कुठेतरी आता सध्या तरी स्थगित झालेला असतो. कारण बाहेर प्रोटेक्शन सगळ्याच असतं सुभेदारांच्या घराला. म्हणून आता सगळी जरा वेगळ्याच गोष्टींमध्ये आनंद साजरा करत असतात. खरं तर मधुभाऊंना आश्रम पुन्हा मिळालेला असतो आणि त्याचसोबत अस्मिता, रविराज, प्रतिमा, त्याचसोबत प्रताप हे सगळेजण त्या आश्रमात गेलेले असतात. त्यांनाच असं वाटत असतं की आपण जे काही केलं त्यामुळे मधुभाऊंवर आपण अविश्वास दाखवला, त्याचसोबत सायलीवर सुद्धा. आणि त्यामुळे सगळीजण आता अक्षरशः मधुभाऊंची माफी मागतात. मधुभाऊंसमोर आता कान धरतात. मधुभाऊंना आणि सायलीला म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखण्यात चुकलो, खरंच सॉरी. आणि जेव्हा सायली हे सगळं पाहते तेव्हा सायलीचे डोळे भरून येतात. त्याच वेळेला पूर्णाजीने सुद्धा अक्षरशः आता कान धरलेले असतात आणि ती कान धरून सायलीची माफी मागत असते. त्यावर सायली म्हणत असते की मी एकाच अटीवर तुम्हाला माफ करेन. त्यावर सायलीला विचारलं जातं की कोणती अट. पूर्णाची सायलीला विचारतात तर सायली म्हणत असते की माझी अट हीच आहे की तुम्हा सगळ्यांना माझ्या हातचं आता जेवण करावं लागणार, म्हणजे रोजच माझ्या हातचं जेवावं लागणार. ही अट जर मान्य असेल तरच मी तुम्हाला माफ करेन. त्यावर पूर्णाजींसाठी ही अट काहीच नसते, कारण पूर्णाजींना सायलीच्या हातचं जेवण तर नेहमीच आवडत असतं. त्यामुळे पूर्णाजी म्हणतात की तुझी ही अट मला मान्य आहे. आणि त्यानंतर पूर्णाची आता सायलीला जवळ घेतात. जेव्हा आता पूर्णाची सायलीला जवळ घेतात तेव्हा सायलीला सुद्धा एकदमच भरून आलेलं असतं. मधुभाऊंना सुद्धा हा प्रसंग खूप जास्त आवडतो. खरं तर मधुभाऊंना त्यांचा आश्रम पुन्हा मिळालेला असतो ना, हाच आनंद सगळ्यात जास्त असतो. तर इकडे मात्र आता सायली जी आहे ती पूर्णाजींना मिठी मारते. तर पूर्णाजी देखील सायलीला जवळ घेतात आणि सायलीला म्हणत असतात की तू ना अगदी तुझ्या मनाप्रमाणेच करशील ग, म्हणजे तुला मला खाऊ घालायचं असेल तर मी काही हात पकडणार आहे का तुझा? तुला जे हवं तेच तू करणार आहे कुसुम. त्याचसोबत पूर्णाची, सायली सगळीजण हसत असतात. सायलीने आणि मधुभाऊने आता सगळ्यांनाच माफ केलेलं असतं. त्यामुळे आता पूर्णपणे आनंदी आनंद असतो. आश्रमच सगळा फिरला जातो. म्हणजे आश्रमात पहिल्यांदाच पूर्णाची, प्रताप, त्याचसोबत रविराज आणि प्रतिमा आलेले असतात. त्यांच्यासाठी हा आश्रम नवीन असतो. त्यामुळे आश्रमात सगळीजण इकडे तिकडे फिरत असतात. प्रतिमाला भिंतीवर काढलेली काही चित्र दिसतात. प्रतिमा जेव्हा त्या चित्रांकडे बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही तर माझ्या तन्वीने काढलेली चित्र आहेत. कारण तन्वी लहान असताना घरात सुद्धा अशी चित्र काढायची. आणि जेव्हा ती चित्र प्रतिमा बघते तेव्हा मात्र प्रतिमा असतो आणि ती म्हणत असते की माझी तन्वीसुद्धा लहान असताना अशी चित्र काढायची. त्याच वेळेला हे वाक्य मधुभाऊंनी ऐकलेलं असतं आणि मधुभाऊंना आता काहीतरी डाऊट येतो. मधुभाऊ जे असतात ते आता प्रतिमाकडे एकटक पाहत असतात. तर दुसरीकडे मधुभाऊंकडे चित्रकलेची वही असते जी सायलीची असते. चित्रकलेची वही मधुभाऊ ज्या आहेत ते आपल्या हातात घेतात. सायलीचं नावही असतं सायली मधुकर. तर आता सायलीने त्या वहीवर नाव लिहिलेलं असतं आणि त्या वहीवर काही चित्रसुद्धा काढलेली असतात. ती सगळी चित्र आता जे मधुभाऊ आहेत ते बघत असतात. कारण ना त्यांना सुद्धा भूतकाळातल्या गोष्टी आठवत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना ते उजाळा देत असतात. त्याच वेळेला जेव्हा वहीमध्ये जे चित्र पाहतात आणि भिंतीवरचं चित्र हे सारखंच असतं. त्यामुळे आता सायलीचं चित्र जे सेम असतं आणि तन्वीचंही चित्र सेम असतं. त्यामुळे आता मधुभाऊंना समजून जातं की हे तर माझ्या सायलूंनी काढलेले चित्र आहे, म्हणजे माझी साऊस ही त्यांची तन्वी आहे. हे तर आता मधुभाऊ बोलत असतात. म्हणजेच मधुभाऊंना आता पूर्णपणे कळलेलं असतं की साऊ इज तन्वी आहे. कारण सेम टू सेम चित्र साऊने भिंतीवरही काढलेलं आहे आणि वहीवर सुद्धा. म्हणजे जी घरात यांच्या राहते ती प्रिया नसून माझी साऊस आहे आणि साऊस माझी तन्वी आहे असं देखील आता मधुभाऊंना कळलेलं असतं. त्यामुळे मधुभाऊ जेव्हा हे सगळं बोलत असतात तिथे अर्जुन उभा असतो आणि अर्जुनने आता हे सगळं ऐकलेलं असतं. अर्जुनने आता या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात ना, त्यामुळे अर्जुनला आता समजलेलं असतं की मधुभाऊंना पूर्णपणे माहिती आहे की साऊ म्हणजेच तन्वी आहे आणि तन्वी घरात जी राहते ती प्रिया ही प्रियाच आहे आणि सायली ही तन्वी आहे. हे आता अर्जुनसमोर त्याचा खुलासा झालेला असतो. मधुभाऊंनी जे काही बोललेलं असतं ते आता अर्जुनच्या कानावर पडलेलं असतं आणि त्यामुळे आता अर्जुनला ही गोष्ट समजल्यानंतर अर्जुन कशा पद्धतीने सगळ्यांसमोर हे सत्य आणणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. कारण आता प्रतिमाची मेमरीसुद्धा हळूहळू पुन्हा येणार आहे आणि त्याचसोबत मधुभाऊ आणि अर्जुन मिळून सायलीला तन्वी असल्याचा न्याय कसा मिळवून देतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.